धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सन्माननीय सो अर्चनाताई राणादादा पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आई तुळजाभवानीच्या या तुळजापुरात होत असलेल्या या जाहीर सभेला उपस्थित या भागाचे लोकप्रिय आमदार माजी मंत्री आदरणीय राणादादा पाटील, माननीय सुनीलजी चव्हाण, महेंद्रजी धुरगुडे, अनिलजी कोचरे, गोकुळजी शिंदे, पिंटू भैया गंगने, शुभम कदम, अमरराजे कदम, अर्चनाताई गंगने, बबलू सूर्यवंशी, विक्की घुगे, संतोष बोबडे, अमित शिंदे, व्यासपीठावर महायुतीचे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, मनसे, रिपाई, रासप सर्व घटक पक्षाचे सन्माननीय नेते आणि याच्या या विशाल जाहीर सभेला प्रामुख्याने उपस्थित असलेल्या सर्वाधिक संख्येने माझ्या माय मावल्या, वडीलधारी मंडळी, उत्साहात असलेल्या माझ्या तरुण भावांनो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, माझ्या भाषणाच्या सुरुवातीला मी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो. आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होऊन येणाऱ्या 7 तारखेला या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेला या भागाचं खासदार म्हणून अर्चनाताईंना निवडून द्यावं अशी सद्बुद्धी आई भवानी या ठिकाणी देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो, तुळजा भवानी चरणी प्रार्थना करतो. खरं तर राणादादांनी भाषणात मुद्दे मांडताना सांगितलं की ही निवडणूक काय ग्रामपंचायतीची नाही, ही निवडणूक नगरपालिकेची नाही, नगरपंचायतीची नाही, पंचायत समितीची नाही, जिल्हा परिषदेची नाही, विधानसभेची नाही. ही निवडणूक आहे देशाची आणि अशा देशाची जे जगात सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आणि ज्या सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या देशामध्ये देशाची निवडणूक असते तो खऱ्या अर्थानं तो निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो. आणि या लोकशाहीच्या उत्सवात या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या मतदारसंघातून आपला प्रतिनिधी निवडताना तो देशाच्या प्रधानमंत्र्याच्या पाठीमागे किती ताकदीने उभं राहणारा आणि हा देश कुठल्या माणसाच्या ताब्यात द्यायचा हे ठरवणारा. आता मला सांगा, अनेक घोषणा यांनी दिल्या, दादांनी दिल्या. आता संबंध जग, मी देश म्हणत नाही, संबंध जग ज्या वेळेस या देशाच्या निवडणुकीच्या बाबतीत चर्चा करतं तर आपल्या देशातली मायबाप जनता तर म्हणते आपकी बार, तीसरी बार, आपकी बार.
देशाचं तिसऱ्यांदा प्रधानमंत्री कुणाला करायचं याचा निर्णय मतदानाच्या अगोदरच केला असेल आणि तिसऱ्यांदा या देशाचं प्रधानमंत्री आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनाच करायचं असेल हे ठरवलं असेल तर मग धाराशिवच्या मायबाप जनतेने खऱ्या अर्थानं आपल्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आणि ह्या जिल्ह्यामध्ये दिल्लीतून आपल्या मागासलेल्या या धाराशिव जिल्ह्यामध्ये विकासाचा निधी आणायचा असेल तर मोदी साहेबांच्या पाठीमागं खासदार म्हणून अर्चनाताईंना पाठवल्याशिवाय दुसरा पर्याय आपल्या समोर नाही. मी आभार मानतो दादा आपले आणि आई भवानीच्या समोर ज्या चौकामध्ये भाषण होत आहे त्या चौकामध्ये अनेक मान्यवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुद्धा भाषण. मी आभार यासाठी मानतो की 2019च्या निवडणुकीचा निकाल विधानसभेचा लागत निकाल लागला त्यावेळेस युती म्हणून लढणाऱ्या भाजप आणि शिवसेनेला या राज्यातील जनतेने बहुमत दिले आणि बहुमत दिल्यानंतर जे काही प्रकार घडला त्या उभ्या महाराष्ट्राने पाहिला. जे व्हायचं नव्हतं ते झालं. त्याच्यामुळे सर्वात मोठं जर या महाराष्ट्रात कुठलं नुकसान झालं असेल तर मागच्या 7-8 दिवसामध्ये उरलेल्या तुटपुंजा शिवसेनेचे जे काही कार्याध्यक्ष म्हणून इथं येऊन सभा करून गेले त्यांच्या प्रत्येक भाषणात कुलस्वामिनी तुळजाभवानीचं नाव असतं. 2.5 वर्ष ते मुख्यमंत्री होते आणि दुर्दैवानं त्यांच्या मंत्रिमंडळात मी सुद्धा होतो. पण 2.5 वर्षात प्रत्येक महाराष्ट्रातल्या सभेत आई तुळजाभवानीचं नाव घ्यायचं आणि ज्या वेळेस आई तुळजाभवानीचा प्रस्ताव प्रसाद योजनेमधून केंद्राकडे पाठवायची वेळ आली त्यावेळेस मात्र आई तुळजाभवानीचा यांना विसर पडावा. आई तुळजाभवानीचं नतमस्तक होऊन आता भवानी माता जे काय करायचंय ते यांचं करायचं. यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आभार यामुळे मानतो की 1 वर्ष झालं महायुतीचं सरकार आलंय आणि सरकार आल्या आल्या आपण आई तुळजाभवानीच्या या मंदिराचा आणि शहराच्या विकासासाठी 1100 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आणला. मी मनापासून आपले आभार मानतो. याचे आशीर्वाद आई तुळजाभवानी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे. हे लोकसभेलाही मिळणार. विधानसभा तर आणखी लांब आहे. दुर्दैवाची गोष्ट दुसरी जी खऱ्या अर्थानं इथल्या विद्यमान खासदाराची जबाबदारी होती. विद्यमान खासदाराची जबाबदारी होती. अरे मागच्या 2014च्या त्या काळामध्ये मोदी साहेब प्रचाराला आले. रेल्वेला जोडून देण्याच्या संदर्भामध्ये एक साधं पत्र तुम्हाला 10 वर्ष खासदार म्हणून या तुळजापूर नगरीला रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी एक पत्र देता आलं नाही. एवढंच नाही, 2.5 वर्ष माननीय उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना 1 रुपयाचा निधी याच्यासाठी राज्य सरकारने तरतूद केला नाही. एकदा का आई भवानी कोपली र कोपली बाबा भल्या भल्याचं नीट करतीये. आणि ज्यांनी ज्यांनी आई भवानीच्या साक्षीनं हा खोटारडेपणा केला त्याच्या पाठीमागं त्या आई भवानीचा कोप लागल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित आहे.
की या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांना प्रधानमंत्री म्हणून होऊ द्यायचं नाही, याच्यासाठी 1 नाही 2 नाही 10 नाही 20 नाही 30 नाही 33 पक्ष संबंध देशातले फक्त मोदी साहेब देशाचे प्रधानमंत्री नको म्हणून आज मला अभिमान वाटतो या ठिकाणी सांगायला, एकीकडे भारतीय जनता पार्टी आणि इंडिया जे या ठिकाणी सर्वच्या सर्व लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढते, भारतीय जनता पार्टी घोषणा केली आहे, महायुतीने घोषणा केली आहे, एनडीएने घोषणा केली आहे अब की बार 400 पार, आणि विरोधामध्ये आता विरोधातले इथले जे उमेदवार आहेत ते किती जागा लढवायले? खुद काँग्रेस संबंध देशात फक्त 240 जागा लढवते. इथं उद्धव ठाकरेची सेना काहीतरी 11 जागा लढवते. इथं काँग्रेस किती 11 जागा लढवती हे आपल्याला माहिती आहे. याचा अर्थ एवढाच आहे की भारतीय जनता पार्टी, एनडीए, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना एकत्रित येऊन 400 पारचा विचार करतीये आणि काँग्रेस मात्र अब की बार जम गया तो 50 के पार. मोदी का नको, यांना मोदी का नको याचा विचार तुम्ही करा आणि मायबाप जनता म्हणून मोदी आपल्याला का हवे याचं सत्सद विवेक बुद्धीने विचार करून 7 तारखेला मतदान करा. आज मोदी साहेबांनी 10 वर्षात मला अभिमान वाटतो या देशाचा नागरिक म्हणून. आपल्यापैकी किती जणांनी याचा विचार केला मला माहित नाही, पण 10 वर्षात आदरणीय मोदी साहेबांनी या देशाची प्रतिष्ठा जगात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढवून ठेवली आहे की जर इतर देशातल्या प्रधानमंत्र्याच्या मंत्रिमंडळातल्या कुठल्या मंत्र्यांनी आपल्या देशाबद्दल अपशब्द जरी काढला तर आपल्या देशाचा मोदी साहेबांचा धाक एवढा आहे की त्या प्रधानमंत्र्याला सुद्धा त्याच्या मंत्रिमंडळातल्या त्या देशातल्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागतो. ही ताकद या देशात, या जगात, या भारताने केलेली आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वात. 10 वर्षात ही प्रतिष्ठा निर्माण झाली, ही देशाची झाली. आपल्याला काय मिळालं हे जर तुम्हाला वाटत असेल तर मला सांगा, कधीच या देशात 80 कोटी जनतेला मोफत राशन द्यायचा विषय मागच्या 70 वर्षाच्या सरकारमध्ये झाला का? हे 80 कोटी जनतेमध्ये आपल्यापैकी अनेक जण असतील, हे तुम्हाला मिळालं का नाही? एवढंच नाही, या उज्ज्वला योजनेच्या बाबतीत सांगितलं जातं, एवढंच नाही तर उज्ज्वला योजनेमध्ये प्रत्येकाला गॅस कनेक्शन देण्याच्या बाबतीमध्ये मोदी साहेबांनी निर्णय केला. असंख्य खेड्या गावातल्या चुली बंद झाल्या. गॅसमुळे आमच्या मायमाऊलींचं आरोग्य चांगलं राहिलं. शेतकऱ्यांसाठी काय केलं म्हणून विचारलं जातं. अरे कधी कुणी विचार केला नव्हता 70 वर्षात या मायबाप शेतकऱ्यांचा. या कृषी विभागाचा या राज्याचा मंत्री म्हणून मला अभिमान वाटतो सांगायला की 16 हप्ते वर्षाला 6,000 प्रमाणे पीएम किसान सन्मान योजनेतून भले 4 महिन्याला 2,000 का होईना पण 6,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याच्या आणि या महाराष्ट्रातल्या 1 कोटी खातेदार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोदी साहेबांचे जमा होतात. सांगायला अभिमान वाटतो. आम्ही महायुतीत गेलो, कृषी मंत्रालय माझ्याकडे आलं. मोदी साहेबांच्या नावाने जर केंद्र सरकार शेतकऱ्याला 6,000 रुपये देत असेल तर मीही शेतकऱ्याचा पोरगा आहे. आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, देवेंद्र भाऊ दादांच्या नेतृत्वाखालच्या या सरकारमध्ये महाराष्ट्र सरकारने सुद्धा निर्णय केला की शेतकऱ्याच्या खात्यात मोदी साहेबांचे 6,000 जात असतील तर महाराष्ट्राच्या महायुती
मोदीचे सरकार सुद्धा शेतकऱ्याला 6,000 रुपये अधिकचे देणार, वर्षाला 12,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात. ह्या 10 वर्षात मोदी साहेबांनी दिले, याच्या अगोदर कोणी दिलं? मग आपल्याला मिळालं नाही. आज मला सांगा, शेतकऱ्याच्या शेतीमालाच्या भावाच्या संदर्भात आज चर्चा केली जाते. कृषी मंत्री म्हणून आमच्यावरती सोयाबीनचे भाव कमी झाले, कापसाचे भाव कमी झाले म्हणून आरोप केले जातात. मी आजच्या या आई भवानीच्या चरणी नतमस्तक होऊन या राज्याचा कृषी मंत्री म्हणून जबाबदारीपूर्वक वचन देतोय की आचारसंहिता संपल्यानंतर सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भावांतरमध्ये 4,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्याचं ठरवलेलं आहे. आचारसंहिता संपली की 2 हेक्टरी सोयाबीनला 5,000 रुपयाप्रमाणे आणि क्विंटली का हेक्टरी द्यायचे कापसाचं ते ठरायचे. आचारसंहितेनंतर आमची अवलाद शेतकऱ्याची आहे. आम्ही शेतकऱ्यासोबत कधी बेईमानी करू शकत नाही. अरे अभिमान वाटतो सांगायला की या देशामध्ये एकमेव महाराष्ट्राचं असं सरकार आहे की ज्या सरकारने शेतकऱ्यांसाठी 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आणली. आपल्या खिशातला रुपयाच गेला, आपल्या खिशातला रुपया गेला, पण 25% होईना. आचारसंहिता संपल्यानंतर अंतिम विमा मिळण्याचा विषय सुद्धा होईना. जे काही मिळेल ते या राज्य सरकारने 1 रुपयात शेतकऱ्याला दिले. जे मिळेल ते वेगळं, जे भावांतर आहे 4,000 कोटीचे ते वेगळे आणि अनुदानाचे पैसे सुद्धा वेगळे. हे एवढं सगळं आपल्याला मिळालं, हे 10 वर्षात मिळालं. आज तुम्ही पहा, 10 वर्षापूर्वीचं तुळजापूर, 10 वर्षानंतरचं आजचं तुळजापूर, 10 वर्षापूर्वी तुमच्यापैकी अनेक जण देश फिरत होते, ती देशाची अवस्था आणि आज 10 वर्षामध्ये आपण फिरत असताना या देशाची प्रगती झाली का नाही हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. झाली का नाही? जर ही प्रगती झाली आणि 10 वर्षांमध्ये हा देश जर जगातल्या 5 आर्थिक क्रांतिकारी देशामध्ये पोहोचला असेल तर येणारे 5 वर्ष मोदी साहेबांना दिल्यानंतर मी आपल्याला विश्वास देतो की जगातली 3री सगळ्यात मोठी आर्थिक शक्ती म्हणून हा भारत या ठिकाणी जगात झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं सगळं 10 वर्षात, फक्त 10 वर्षात. आणि मोदी साहेबांना पाडायला म्हणजे मोदी साहेबांची विकेट घ्यायला आता IPL चालू आहे. मी सहज कल्पना करत होतो की असा प्रकार निवडणुकीत चालू आहे की मोदी साहेब बॅटिंग करायला आहे, समोर 11 फिल्डर असते, एक विकेट कीपर आणि बॉलर सोडला तर 9 जण राहिले. इथं समोर फिल्डिंगला 33 लावले, पण तरी मोदी साहेब आपकी बार 400 पार बाउंड्री के बाहर. त्यामुळे मोदी साहेब जे निश्चित येणार असतील आणि हे जर देशाने ठरवलेलं असेल तर माझा प्रश्न हा आहे की ज्या इथल्या विद्यमान खासदारांनी वारंवार धाराशिवच्या मायबाप जनतेला फसवलं, आई तुळजाभवानी मातेला फसवलं, एवढंच नाही तर या धाराशिव जिल्ह्यातील माझ्या असंख्य तरुण भावांना फसवलं. त्या तरुण भावांना माझा प्रश्न आहे, 2019चा त्याचा व्हिडिओ काढून बघा. 2019ला ह्यो बाबा म्हणला होता 14,000 नोकऱ्याचा प्रकल्प या धाराशिव मध्ये आला नाही तर 2024ची निवडणूक मी लढणारच नाही. एवढा निर्लज्ज आहे. 14 पोरं लागले नाहीत पण ह्यो मात्र 24ला उभा. आता अशाच काय करायचं? मायबाप जनता म्हणून आपल्याकडेच आता आपण संतांच्या भूमीतले
माझा एक स्वभाव आहे, बोलताना मी आपल्याला जे जे ठावे इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे, सकळ जन शहाणं करायचं काम मी आपल्याला करतोय. म्हणून हात जोडून विनंती आहे, अशी संधी पुन्हा येणार नाही. जगभरामध्ये भारत पुढे जातोय. भारत जर विश्वामध्ये तिसरी आर्थिक शक्ती म्हणून पुढे जाणार असेल तर त्या भारताच्या विकासासोबत या मागासलेला मराठवाड्यातला मागासलेला धाराशिव जिल्हा पुढे जायला नको, जायला पाहिजे का नाही? मग जायला जर पाहिजे तर मग आपला खासदार सुद्धा मोदी साहेबांच्या पाठीमागे असणारा पाहिजे, निधी केंद्रातून येणारा पाहिजे. प्रसाद मधून आपल्याला 5-10 जसं काशी विश्वेश्वर मोदी साहेबांनी अद्भुत करून टाकलाय, या उज्जैनचं महाकालेश्वर अद्भुत करून टाकलंय, अयोध्येचं राम मंदिर अद्भुत करून टाकलंय. आई तुळजाभवानीचा इतिहास आपल्या सगळ्याला माहिती आहे. 3 शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे. या शक्तीपीठानं एवढं मोठं काम केलंय की हिंदवी स्वराज्य उभं करण्यासाठी आई भवानीची तलवार छत्रपती शिवाजी महाराजांना दिली आहे. तर या देशातलं सर्वात अभूतपूर्व मंदिर मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या 5 वर्षात प्रसाद योजनेमधून आई भवानीचं पाहायचं असेल तर मोदी साहेबांना समर्थन करणारा खासदार म्हणजे माननीय सो अर्चनाताई राणादादा पाटील यांचं चिन्ह आहे खड्या. खड्याच्या समोरचं बटन दाबून आपल्याला या ठिकाणी त्यांना अभूतपूर्व विजय करायचा. एखाद्याला किती मस्ती असावी, एखाद्याला किती मस्ती असावी हे मला इथं उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये इथले उमेदवार जे त्यांच्या पक्षाचे उभे भाषण करताना बोलले. की म्हणजे मोदी जरी इथं आले मला पाडायला तर मी पडू शकत नाही. अरे तर मायबाप जनताच तुला पाडायला समर्थ आहे, तू कशाला मोदीच्या नादाला लागतो? जगातला भराभरा देशाचा प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नादाला लागाना आणि तू इथलं शेंबड नादाला लागायला लागला. कुणासमोर? ज्यांच्या पक्षाचे तुकडे तुकडे झाले. आम्हाला कळालं की आमचं दैवत आदर स्थान पवार साहेबांची सुद्धा इथे सभा झाली. मला या दोघांचा मेळच कळत. मी मधल्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांचं एक मुलाखत पाहिली आणि त्यांनी सांगितलं म्हणजे 2019 मध्ये मी भाजपपासून ठरवून शिवसेनेला बाजूला काढलं, फोडलं. ठरवून फोडलं, ह्यांनी फोडलं संस्कार. आता भाजपने उद्धव ठाकरेची अख्खी सेना फोडली म्हणजे आम्ही काय झालं? कमाल आहे. अरे याचा विचार हा महाराष्ट्र, ही धाराशिवची मायबाप जनता विचार करणार आहे का ना? यांना काही घेणं देणं नाही तुमच्याशी. यांना घेणं देणं उद्धव ठाकरेंना फक्त आदित्यशी आणि पवार साहेबांना कुणाशी घेणं देणं हे मी माझ्या तोंडून सांगायची गरज आहे का? अख्ख्या महाराष्ट्राला कळालं ना. अरे तुमच्या मनात थोडा जरी आपल्या जिल्ह्याचा आपल्या मातीचा मान असेल, तुमच्या शरीरामध्ये जर हृदय असेल, तुमच्या शरीरामध्ये त्या हृदयाला जर संवेदना असतील तर माझं एकच सांगणं आहे की जे जे इथल्या विद्यमान खासदाराच्या प्रचाराला आलं त्यांनी आपल्या लेकीचा बारामतीमध्ये कसा अपमान केला याचा थोडा तरी मनात राग येईल का नाही? आणि तो राग जर आला असेल तर तो राग सुद्धा अर्चनाताईच्या घड्याच्या समोरचं बटन दाबून आपल्याला व्यक्त करावा लागेल, त्याच्याशिवाय हे नीट होणार नाही. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, ही निवडणूक भाऊबंदकीची अनेक वर्षाच्या वैराची निवडणूक नाही आहे. ही निवडणूक हा देश कुणाच्या ताब्यात देण्यासाठी आहे.
10 वर्षाचा अनुभव घ्या. 10 वर्षात मोदी जसे प्रधानमंत्री झालेत या देशाची प्रतिष्ठा एवढी वाढली आहे की भले भले या देशामध्ये काही कुटाने करून जायचे अशानी वाकडी नजर सुद्धा आपल्या देशाकडे करू नये आणि कुणी केलं तर पाकिस्तान मध्ये जाऊन घुसून मारायची ताकद मोदी साहेबांनी या देशात निर्माण करून दिली. म्हणून माझे हात जोडून विनंती आहे, आजच्या सभेला भूतपूर्व माय मावल्या तुम्हाला उज्ज्वला दिले, उद्या लखपती दिदी तुम्ही होणार आहे. हे सगळं एकीकडे खरं आहे. आज इथं स्टेजवर सगळे दिसायला लागले. योगायोगानं इथं अर्चनाताई उमेदवार आहेत, त्या महिला आहेत. पण आता मोदी साहेबांनी धोरण असं आणलंय, विधानसभा असो 33% महिला, येणारी लोकसभा असो 33% महिला. म्हणजे याची अपेक्षा अर्धेच जर आम्ही दिसलो तर स्टेजवर दिसू, बाकी सगळे तुम्हीच महिला दिसणार आहे. एवढा अद्भुत चमत्कार या देशात आमच्या मायमाऊली महिलांसाठी सुद्धा मोदी साहेबांनी केलाय, हे विसरून जमणार नाही. आज अभूतपूर्व रॅली झाली, ऐतिहासिक रॅली झाली. या ऐतिहासिक रॅलीतून ह्या सभेचा समारोप होतोय. हा सभेचा समारोप होत असताना मी आपल्याला सांगतोय, पुन्हा आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी आणि तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होण्यासाठी आणि इथल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी मोदी साहेब 30 तारखेला आपल्या धाराशिव मध्ये येणार आहे, आपल्या तुळजापुरात येणार आहे, धाराशिवला. म्हणून आई भवानीचा आशीर्वाद देईलच, कारण तेवढं पुण्याचं काम 10 वर्षात मायबाप जनतेची या देशाच्या सेवा करून मोदी साहेबांनी कमवलं. आता गरज आहे तुमच्या आशीर्वादाची. म्हणून आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होऊन, आपल्याही चरणी नतमस्तक होऊन मी कळकळीची विनंती करतो की अभूतपूर्व मताने या मस्तवाल खासदाराला माजी करा आणि मोदी साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणानं उभं राहणाऱ्या अर्चनाताईला या भागाचं आपण खासदार म्हणून मोदी साहेबांच्या पाठीमाग उभं करा. घड्याळ चिन्हावर 7 तारखेला बटन दाबा, ऐतिहासिक विजय करा, ही कळकळीची विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र.